आम्ही गाववाले आहोत, आमचेच कॉन्ट्रॅक्ट राहील, ते बदलण्याची हिंमत करू नका अशी धमकी देत तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी ए विंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना लोखंडी रॉडने माणूस मारहाण करण्यात आली। धक्कादायक म्हणजे जशी किशोर आवारे यांची हत्या केली तशी तुमची विकेट पाडू अशी जिवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 मार्च रोजी सायंकाळी सोसायटीची बैठक सुरू असताना ही घटना घडली। सोसायटीचे अध्यक्ष शांताराम कोकाटे, सचिव हेमंत सपकाळ आणि फिर्यादी रेखा वाघ हे वेंडर बदलण्याबाबत चर्चा करत होते। यावेळी आरोपींनी बैठकीत घुसून गोंधळ घातला। आरोपी विराज खळदे, भावेश खळदे, महेश खळदे, भूषण खळदे, सौरभ उर्फ शुभम खळदे, चिराग खळदे आणि मतीन यांनी लोखंडी रॉड आणि खुर्च्यांनी पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली। जखमी अवस्थेत फिर्यादी तक्रार देण्यासाठी गेले असते आरोपींनी तिथेही पोहोचून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला पोलिसांसमोरच अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली। पोलिसांनी विराज खळदे, भावेश खळदे, महेश खळदे, भूषण खळदे, सौरभ खळदे, चिराग खळदे, सर्व राहणार खळदे आळी आणि मतीन राहणार मंत्रा सिटी यांच्यावर गुन्हा नोंदवलाय। आरोपींना राजकीय वरहद्दस्त असल्यामुळे त्यांची मजाल इथपर्यंत गेली आहे। आमच्या जीविताला धोका असून पोलिसांनी आरोपींना तातडीने अटक करावी आणि आम्हाला संरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही महिला आयोग आणि न्यायालयात दाद मागू असे फिर्यादी रेखा वाघ यांनी सांगितले। गार्डिंग केलेले त्यांनी, म्हणजे जे आम्हाला बिल्डरने अनिकेत गुप्तांनी जे आम्हाला गार्डन जे ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे, दर महिन्याला आमच्या एव्हिंग मार्फत 10,000चं बिल, काहीच करायचं नाही ना, फक्त पाणी घालायचं 10,000, ठीक आहे। गेले आता तुम्ही बघा, हे 2023चं फेडरेशनचं बिल फक्त A1चं बिल, याच्यावरती अमाऊंट आहे 3,57,000 आणि सगळी। त्यामुळे बिल्डर हा, मला हे कमिटीने सांगितलं, बिल्डर हा लॉसमध्ये गेला। बिल्डर लॉसमध्ये गेल्यामुळे बिल्डरने अर्धवट प्रोजेक्ट ठेवलं आणि तो निघून गेला। त्याचा त्रास सोसायटीला। पुढे जे शॉप काढणार ते वॉशरूम आमच्या सोसायटीच्या अंडरमध्ये बांधले गेलेले आहेत आणि ते ओपन वॉशरूम त्यांनी सोडलेलं आहे। त्यामुळे काही लोक सोसायटीतली, काही लोक तिथे कचरा टाकतात, त्या कचऱ्याचा त्रास हा पहिल्या मजल्यावाल्यांना, तिथे डास वगैरे गोळा होत आहे, हा सगळा त्रास आम्ही सहन करतो। दुसरं मला असं सांगायचं, जेव्हा मी आल्यानंतर, मी राहायला आल्यापासून पाहते, हाऊसकीपिंग खळद्यांचं, सिक्युरिटी गार्ड खळद्यांचं, गार्डिंग खळद्यांचं, फेडरेशनमध्ये जेवढे पण कॉन्ट्रॅक्ट आहे सगळं कॉन्ट्रॅक्ट खळद्यांचं। STP प्लांट सर्व्हिस पण तेच देतो। त्याच्यापैकी प्लांट सर्व्हिस हे बिल्डरनी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। STP मध्ये नीट प्युरिफिकेशनच होत नाहीये पाण्याचं, दुर्गंधीमय पाणी, गटराच्या लेवलचं पाणी आम्हाला प्रोव्हाइड केलेलं जात आहे डायरेक्ट आमच्या वॉशरूममध्ये। लहान मुलं आहेत सोसायटीमध्ये, लहान मुलं आहेत, आम्ही त्यांना नोटीस पाठवली होती की तुम्ही लवकरात लवकर तुमचं STPचं प्लांट दुरुस्त करून घ्या। कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट आम्हाला कॉल करतात, आम्ही फेडरेशनला नोटीस पाठवली, कॉन्ट्रॅक्टर डायरेक्ट सोसायटीच्या कमिटीला कॉल करतायत की तुम्ही एवढी रक्कम द्या, मगच आम्ही दुरुस्त करू। आम्ही तर तुमचं STPचं बिल तुम्हाला देत होतो ना, तर त्या बिलातूनच तुम्ही